आता काही पुण्याचे आबाळेपले सेट लोक म्हणतात की पुण्याच्या बाहेरची घाण गावी जाते तर पुण्याचे रस्ते मोकळे होतील. तर त्यांना मी सांगू इच्छितो ही जी बाहेरची घाण आहे ना त्यांच्या भाड्यावर तू जगतोय. विचारते आम्हाला. ज्यांना तू गावठी म्हणतोय ना त्यांच्या शेतात पिकवलेला भात तू खातोय. खरं तर त्यांनी तुला भात खाऊ म्हणलं पाहिजे. भारताचा सर्व श्रीमंत माणूस पण त्याच्या नावासमोर सेट लावत नाही, पण हा भाड्यावर जगणारा माणूस स्वतःच्या नावासमोर सेट लावतो. विचारते आम्हाला. असं पण नाही की हा भातकाव प्रॉपर पुणेकर आहे. याचा बाप पाटक्या चड्डीवर पुण्याला आला आणि स्वतःला पुणेकर म्हणून घेतो. भाऊला भाडं वेळेवर पाहिजे असतं कारण दुसरं इन्कम सोर्स नसतं आणि EMI पेंडिंग असतं. आणि भाड्या विचारते आम्हाला. तसं बघितलं तर पुण्यात 90% PG आणि हॉस्टेल सौचे अण्णा लोक चालवतात. IT कंपनीच्या एरियामधील सोसायटीचे फ्लॅटचे ओनर हे जवळपास ऑलमोस्ट नॉन मराठी आहे. आणि मग पुण्याचा मराठी माणूस काय करतोय? मराठी लोकांना पुण्यात येऊ नका म्हणतोय. पुण्याचा सातबारा आहे तुझ्या बापाच्या नावावर नाहीये. या अख्ख्या महाराष्ट्राचा सातबारा माझ्या राजाच्या नावावर आहे. तर या महाराष्ट्रात मी कुठेही राहू शकतो. आणि लॉकडाऊनचे दिवस आठव जेव्हा नॉन पुणेकर घरी गेले होते तेव्हा कवडी मोल भाडं करून पण तुला भाडेकरू भेटत नव्हते. तुझा धंदा बसला होता. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. इथे विदर्भाचा माणूस येईल, मराठवाड्याचा माणूस येईल, कोल्हापूरचा माणूस येईल, कोकणातला माणूस येईल, नाशिकचा माणूस येईल. मुळात मराठी माणसाला अडवायचा आणि बिहाराला चढवायचं असं करू नका. आणि ही उपकाराची भाषा सोड भाऊ आणि महाराष्ट्र धर्म जप. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. समज नॉन पुणेकर पुणे सोडून बाहेर गेले तर कुठे ना कुठे सेटल होतील. पण तू काय करशील? शेती? ती तर तू कधीच विकली. आणि कसं आहे शेती विकून मोठं होणं आणि शेती राखून मोठं होणं यात फरक असतो. जय महाराष्ट्र.